रोहा शहरात सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान, रोहा नगर परिषद, वरसे ग्रुप ग्रामपंचायत, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, माजी नगरसेवक, नगरसेविका, रोटरी अँड रोटरॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन रोह्यातील अन्य सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून करण्यात आले। रोहा शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला भगिनी आणि पुरुषांसाठी मोफत महाआरोग्य तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान, रोहा अष्टमी नगर परिषद, ग्रुप ग्रामपंचायत वरसे, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय रोहा, डॉक्टर भट नर्सिंग होम, संवेदन नर्सिंग होम, येवले चहा, आरजे ग्रुप, हॉटेल मिराज, द्वारिका स्वीट मार्ट आदींच्या विशेष सहकार्यातून आणि सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, रोटरी अँड रोटरॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंटर यांच्या विशेष परिश्रमातून आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे आयोजन महिला बालविकास कॅबिनेट मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी नामदार आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी केले। तसेच डॉक्टर रवी कदम यांनी या शिबिराबाबत माहिती दिली। यावेळी व्यासपीठावर डॉक्टर अशोक जाधव, विजयराव मोरे, डॉक्टर सुबोध सिनकर, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, डॉक्टर वैरागी, डॉक्टर अपूर्व भट, पापी बारदेशकर, उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर, महेश कोल्हटकर, राजू जैन, समीर सकपाळ, मयूर देवेकर, अहमद दर्जी, अमित उकडे आदी उपस्थित होते। तर रोहेकर नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या व्यतिरिक्त रोहा अष्टमी नगर परिषद, ग्रुप ग्रामपंचायत वरसे, तेरणा हॉस्पिटल आणि त्याचबरोबर सहकार्य केलेले उपजिल्हा रुग्णालय रोहा, त्याचबरोबर डॉक्टर भट नर्सिंग होम, संवेदन नर्सिंग होम, येवले चहा, आरजे ग्रुप, हॉटेल मिराज, द्वारका स्वीट मार्ट या सगळ्यांचेच या निमित्ताने मनापासूनचे आभार मानते की हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यामध्ये आपण मोलाचा सहभाग त्या निमित्ताने उचलला। खरं तर बऱ्याचशा वेळेला म्हटलं जातं की अज्ञानात सुख असतं आणि एखाद्याला जर दुखणं नसेल तर ते डॉक्टरकडे येत नसतात। एखाद्याला जर कुठेही शरीरामध्ये दुखायला लागलं की पहिलं ते क्लिनिकला जातात किंवा आपापले जे फॅमिली डॉक्टर्स असतात किंवा तिथे जी काही वैद्यकीय सुविधा उपलब्ध असते त्यांच्याकडे ते जातात। आणि बऱ्याचशा वेळेला असं वाटत असतं की आपल्याला जर काही शरीरात दुखणं नाही तर आपल्याला काही आजार नाही आणि म्हणूनच नेहमी म्हटलं जातं की अज्ञानात सुख असतं। पण खऱ्या अर्थानं जर पुढचे आपल्याला आजार आपल्या शरीरापासून लांब ठेवायचे असतील तर आरोग्य शिबिर हे अतिशय महत्त्वपूर्ण असतं। आणि म्हणून माझं सगळ्यांनाच आव्हान राहील, आज जितके समोर बसलेले आहेत त्यांनाही राहील आणि जे आज या ठिकाणी आलेली नाही आहेत त्यांना सुद्धा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपण कळवलं पाहिजे की या महाआरोग्य शिबिराचा सगळ्यांनीच लाभ घेतला पाहिजे। कारण आपल्याला पुढचं आपलं आयुष्य जर चांगल्या पद्धतीनं आपल्याला व्यतीत करायचं असेल, आपल्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून स्वतः पहिलं सुदृढ राहायचं असेल तर निश्चितपणाने आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी या महाआरोग्य शिबिरमध्ये सहभागी होणं हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांनाच विनंती राहील की आपण अधिकाधिक या महाआरोग्य शिबिरामध्ये सहभागी व्हावं। जे आयोजक आहेत आणि समोर जे बसलेले आहेत यांनी सुरुवातीला आपली तपासणी त्या ठिकाणी करून घ्यावी, कारण आपण ज्या वेळेला इतरांना ते सुचवायला जातो त्यावेळेला आपण स्वतः त्या ठिकाणी अहमदभाई आत्मसात करणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे। कारण लहान असो अथवा मोठा असो, वय किती लहान असो, मी तुम्हाला एक छोटासा फक्त उदाहरण किंवा इन्सिडेंट सांगते की आपण हस्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवला। मला आठवतं आधी आपण कोविडच्या आधी अशाच प्रकारचे एक कॅम्प या ठिकाणी आपण राबवलेला होता, पण तो महिलांकरता आपण विशेष करून तो ठेवलेला होता आणि त्याच्यात सर्वायकल कॅन्सर असेल किंवा त्याशी निगडीत असलेल्या सर्वच बाबींचं आपण त्यावेळेस आरोग्य शिबिर भरवलेलं होतं। आणि चुकत नसेल तर जवळपास 8 ते 9 महिलांना प्राथमिकच याच्यामध्ये त्याचं निदान झालेलं होतं। त्याच्यामुळे निश्चितच त्या महाआरोग्य शिबिराचा फायदा त्यावेळेस झालेला होता। फर्स्ट स्टेजमध्येच डिटेक्शन त्या बाबतीतलं झालेलं होतं आणि योग्य पद्धतीने उपचार मग आपण या महाशिबिराच्या नंतर त्या कालखंडामध्ये आपण केल्याची सुद्धा आठवण निश्चितच आहे। आता सन्मान्य
संतोष काकांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितच जवळपास 1500हून अधिक रुग्ण फक्त रोहा अष्टमी नगर परिषदेतच नाही तर पंचक्रोशीतील मग वर्षा असेल, पिंगळसे असेल, आमचा पलीकडचा खारी खारगाव परिसर असेल, किंबहुना आमच्या गोसाव्या पट्ट्यातील सुद्धा काही सहकारी माझे या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे वरच्या भागातील सुद्धा ज्या लोकांना इतर वेळेला वेगवेगळ्या शिबिरामध्ये त्यांना पोहोचता येत नसेल, माझ्या सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती राहील की दुर्गम भागातील सुद्धा आपल्या रुग्णांना, कारण हे एक दिवसापुरतं मर्यादित नाही, आज आणि उद्या 2 दिवस हे शिबिर चालणार असल्यामुळे आपण अधिकाधिक आपल्या भागातील नागरिकांना ह्या शिबिराचा लाभ घेण्याकरता निमंत्रित करावं, त्यांना आणण्याची व्यवस्था करावी अशीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आणि आपण जसं दहावीर महाराजांनी बापदेवाच्या चरणी प्रार्थना केली की हे शिबिर यशस्वी होत असताना कमीत कमी म्हणजे त्याच्यातनं जे काही मोठे आजार होऊ नये किंवा त्याच्यातनं उत्पन्न होऊ नये आणि त्याचे हे होऊ नये अशीच अपेक्षा आपण व्यक्त केली. आम्ही तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ इथून आलो. नेरूळला रेल्वे स्टेशनच्या समोर आमचं हॉस्पिटल एक 700 बेडचं टर्चरी केअर सेंटर हॉस्पिटल आहे आमचं. आणि या विभागामध्ये आम्ही बरीचशी आरोग्य शिबिरं केली. पर्टिक्युलर आपण या आरोग्य शिबिराचं जर बोलणं झालं तर आपण इथे ब्लड प्रेशर, रँडम शुगरची तपासणी करतो आहे, हृदयाची ECG डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, स्त्रीरोग तज्ज्ञ आमचे इथे आहेत. त्याच्याबरोबर आपण इथे रक्ताच्या तपासण्या, ज्यांना आपण ऑपरेशनला घेऊन जाणार आहोत तर त्यांच्या रक्ताच्या तपासण्या पण इथे पण मोफतमध्ये करतो आहे. त्याच्याबरोबर छातीचा एक्सरे पण इथे करतो आहे. औषधं पण बऱ्याच प्रमाणामध्ये आपण इथे मोफतमध्ये वाटतो आहे. फुफ्फुसाची तपासणी पण आपण इथे करतो आहे. आणि आत्तापर्यंत जर साधारणतः बघितलं सकाळपासून तर जवळजवळ 200 ते 250 लोकांनी याचा आरोग्य शिबिराचा फायदा घेतलेला आहे. आणि ज्याच्यामध्ये कमीत कमी 20 पेशंट आम्ही असे डिटेक्ट केले ज्यांना आम्ही घेऊन जाणार आहोत. त्याच्यामध्ये हृदयाचे पेशंट आहेत, कमीत कमी 7 ते 8 हृदयाचे विकाराचे पेशंट सापडले, ज्यासाठी आम्ही 7 तारखेला इथं 11 वाजता आमची गाडी येणार आहे आणि इकडनं आपण घेऊन जाणार आहोत. ऑपरेशनसाठी किंवा त्याच्या पुढील जे उपचार आहेत ते पूर्णपणे आपण हॉस्पिटलमध्ये तपासण्या करणार आहोत. स्पेशलिस्ट कन्सल्टंट असतील त्यांच्या अखत्यारीखाली या सगळ्या तपासण्या होतील. आणि त्याच्यानंतर ज्यांना ऑपरेशनची गरज असेल ते आपण गव्हर्नमेंट स्कीममध्ये किंवा आमच्या तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत आपण मोफत किंवा अतिअल्प दरामध्ये करून देणार. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.